रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता भारतासोबत तेल खरेदी विक्री सुरू ठेवण्याचा दावा केलाय। पण पुतिन यांच्या दाव्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। भारत रशियाप्रमाणेच अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांच्या दबावाला झुगारणार का? असं करणं भारतासाठी शक्य आहे का? पाहूयात। We are ready to continue uninterrupted shipments of fuel for the fast-growing Indian economy. Of course, the bilateral interaction in energy does not limit to that. कोणत्याही दबावाला न जुमानता रशिया भारताला इंधन पुरवठा करेल। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारताला हा वादा केलाय। रशिया भारत या दोन देशांमधले संबंध अनेक वर्षांपासून दृढ राहिले। या संबंधांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले, मात्र ही दोस्ती तुटली नाही। अलीकडेच तेल खरेदीमुळे भारताला संपूर्ण जगाचा विरोध झाला, तरी भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं सुरूच ठेवलं। भारत रशियाला युद्धात अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा आरोपही भारताला सहन करावा लागला। तरी 4 वर्ष आपण रशियाकडनंच तेल खरेदी करतोय, मात्र सध्या भारताकडनं रशियन तेल खरेदीत घट झाली आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार सप्टेंबर 2024 मध्ये रशियाचा वाटा 41% होता, तर सप्टेंबर 2025 मध्ये तो घटून 31% आला। याचं एक मोठं कारण म्हणजे भारतावर अमेरिकेनं लावलेलं 25% अतिरिक्त शुल्क आहे। मात्र हे एकमेव कारण नाहीये। भारताला रशियन तेल खरेदी कमी करावी लागली आहे। यामागे सध्याची वेगानं बदलणारी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे। भारतावरील अमेरिकन टॅरिफ एप्रिल 2022 ते जून 2025 पर्यंत रशियाकडनं दररोज 17 ते 19 लाख बॅरल रशियन क्रूड ऑइल खरेदी केलं। यामुळे भारताची 17 अब्ज डॉलर्सची बचत झाली। भारतीय कंपन्यांनाही कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला। मात्र ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतावर 25% टॅरिफ लावलं, त्यामुळे भारतीय निर्यातीला सुमारे 37 अब्ज डॉलर नुकसानीचा अंदाज आहे। रशियन कंपन्यांवर अमेरिकन निर्बंध भारत रॉसनेफ्ट आणि लुकोइल या दोन मोठ्या रशियन तेल कंपन्यांकडनं 60% तेल खरेदी करत होता। अमेरिकेनं नोव्हेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांवर कठोर निर्बंध लादले। या कंपन्यांकडनं कोणत्याही प्रकारचं पेमेंट, बँकिंग व्यवहार, विमा किंवा शिपिंग करणं बेकायदेशीर ठरवलं, ज्यामुळे भारताच्या तेलाच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला, कारण भारतीय रिफायनरीज याच दोन कंपन्यांवर सर्वाधिक अवलंबून होती। रशियाकडनं सवलतीत कपात युक्रेन युद्धानंतर रशियानं स्वस्तात तेल विक्री केली। 20 ते 25 डॉलर प्रति बॅरल कमी दरानं विक्री केली जात होती। आंतरराष्ट्रीय बाजारात तत्कालीन किंमत 130 डॉलर प्रति बॅरल। आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 63 डॉलर प्रति बॅरलवर उतरली आहे। रशियाकडील सवलतीत 1.5 ते 2 डॉलर प्रति बॅरलची कपात झाल्यानं भारताच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला। त्यामुळे भारतानं सौदी, UAE आणि अमेरिकेकडनं पुन्हा तेल खरेदी वाढवली। अमेरिकेपाठोपाठ युरोपीय संघानंही रशियावर निर्बंध वाढवले। त्यानुसार रशियन तेलापासून बनवलेलं उत्पादन घेण्यास युरोपनं नकार दिला। 21 जानेवारी 2026 नंतर ते भारत, तुर्कस्तान आणि चीन यासारख्या देशांकडून रशियन तेलापासून बनवण्यात आलेलं डिझेल, पेट्रोल किंवा जेट इंधन खरेदी करणार नाही, असा नवा नियम लागू केला। 2024-25 मध्ये भारतानं रशियन तेलापासून बनवलेल्या उत्पादनांपैकी सुमारे अर्धा हिस्सा युरोपला विकला होता। त्यामुळे हा नवीन नियम भारतावर थेट परिणाम करणारा ठरला। दरम्यान अमेरिकन दबावामुळे भारताच्या तेल खरेदीवर मर्यादा आल्यानंतर रशियानं अमेरिकेला सुनावलं होतं। त्याचवेळी आम्ही भारत अमेरिकेच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असंही रशियानं स्पष्ट केलं। आम्हाला माहिती आहे की अमेरिकेकडून भारतावर रशियन तेल न खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, परंतु आम्ही भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही। भारत आपल्या राष्ट्रीय हितांसाठी अत्यंत स्वतंत्र आहे आणि आम्ही त्याचं कौतुक करतो। आम्ही असेही मार्ग शोधत आहोत ज्यामुळे आम्ही तेल खरेदीदारांना सहजपणे तेल विकू शकू। दरम्यान भारत भेटीवर आल्यानंतर पुतिन यांनी पुन्हा भारत रशियातील इंधन खरेदी सुरळीत करण्यावर भर दिलाय। कोणत्याही दबावाला न जुमानता इंधन पुरवण्याचा वायदा केला। पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हितसंबंध जोपासण्यासाठी भारत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।